नवी मुंबई 21व्या शतकातील सॅटेलाइट शहर, सर्व नागरी सुविधांनी सज्ज आणि जलद गतीने विकसित होणारे जगविख्यात सुनियोजित शहर. मूळ मुंबईवरील लोकसंख्येचा ताण कमी करण्याहेतू अस्तित्वात आलेले सॅटेलाइट शहर, ज्याची स्वप्न नगरी मुंबईची जुळी बहीण अशी ही ओळख आहे. 40 वर्षापूर्वी ही ठाणे, उरण आणि पनवेल तालुक्यातील फक्त 95 गावे होती. हिरवीगार, निसर्गाने नटलेली, आधुनिक जरी नसली तरी सुटसुटीत, प्रशस्त रस्ते, अंगण आणि झाडे असलेली. पश्चिमेला खाडी किनारा आणि पूर्वेच्या सह्याद्रीच्या डोंगर रांग लाभलेला निसर्गसंपन्न अशी आगरी कोळी आणि स्थानिक भूमिपुत्रांची समृद्ध गावे. त्यावेळी आगरी कोळी आणि स्थानिक भूमिपुत्रांचा प्रमुख व्यवसाय होता शेती, मासेमारी, गोपालन, मिठागरे आणि मीठ शेती आणि त्यावर आधारित तत्सम उद्योगधंदे करणारे स्वयंपूर्ण आणि समृद्ध असे शेतकरी आणि त्यांची समृद्ध गावे. आणि अशा सुखी, समाधानी आणि समृद्ध गावांना नजर लागली ती सिडको आणि MIDC. 60च्या दशकात औद्योगिकरणासाठी पूर्वेची MIDCने आणि नंतर 70च्या दशकात मुंबईची गर्दी कमी करण्याहेतू शहरीकरणासाठी सिडकोने पश्चिमेकडील जमीन सक्तीने संपादित करून इथल्या आगरी कोळी आणि स्थानिक भूमिपुत्राला 100% भूमिहीन केले गेले. नवी मुंबईतील गावांची आजची परिस्थिती अव्यवस्थित, गचाळ आणि गलिच्छ गावे. पण गावांच्या या दुर्दशेला जबाबदार कोण? जबाबदार नंबर 1 सिडको. जमिनी गेल्यामुळे शेती गेली आणि त्यावर आधारित जोड व्यवसायही केले. आणि जबाबदार नंबर 2 होतं MIDC. MIDCमुळे खाडी नासली, म्हणून मासेमारीही गेली आणि नवी मुंबईतील मूळ इंडस्ट्रीही स्थलांतरित झाल्याने बेरोजगारीही वाढली. अगदी जोत्यांपासूनही जमिनी संपादित झाल्याने स्वतःच्याच अंगणात बांधलेली खोली, कुटुंब वाढल्याने घराशेजारी बांधलेले घर अनाधिकृत ठरू लागले. आणि त्यातूनच उरलेल्या जागेत खोल्या बांधून उदरनिर्वाहाचे साधन म्हणून भाडे उत्पन्नावर जगण्याची वेळ प्रकल्पग्रस्तांवर आल्याने गावांची दुर्दशा व्हायला सुरुवात झाली. रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षणाचा अभाव, वाढती महागाई आणि प्रशासनाचे दुर्लक्ष या सर्वांनी आगीत तेल ओतावे अशी गावांच्या दुर्दशेत आणखीन वाढ केली. अगदी 94 मध्ये अशी घरे अधिकृत करा असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिलेले आदेश कागदावर येण्यासाठी 2010 उगवले आणि सरकारी अध्यादेश निघूनही या संदर्भात आजतागायत अंमलबजावणी न झाल्याने परिस्थिती अधिक बिघडली. आणि मोडकळीस आलेले घर पुनर्बांधणी करण्याची ऐपत नसल्याने 50-50च्या बांधकामांनी गावाच्या दुर्दशेत आणखीन भर घातली. आणि गावातील बांधकामे इतकी दाटीवाटीची झाली की त्यांचे बाजारभाव तर घसरलेच, वर पुढची उच्च शिक्षित पिढी गावाकडे पाठ फिरवून गावाबाहेर सेक्टरमध्येच राहण्यास पसंती देऊ लागल्याने आणि गावात परप्रांतीयांची वाढती संख्या पाहता भविष्यात गावांचे अस्तित्व शिल्लक राहील की नाही याची शंकाही निर्माण झालेली आहे. जर गावांचे अस्तित्व शिल्लक नाही राहिले तर मुंबईसारखा नवी मुंबईतूनही आगरी कोळी स्थानिक भूमिपुत्र बाहेर फेकला जाईल की काय या भावनेने प्रेरित होऊन काही आगरी कोळी तरुण पुढे सरसावले आणि त्यांनी स्थापन केली आगरी कोळी यूथ फाउंडेशन. या त्यांच्या सेवाभावी संस्थेतर्फे आगरी कोळी आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या गावांचे अस्तित्व टिकवणारे आणि आजच्या आधुनिक युगाशी स्पर्धा करताना गावपणही जपणाऱ्या एका संकल्पनेची त्यांनी निर्मिती केली आणि ती संकल्पना आहे स्मार्ट विलेज.
स्मार्ट विलेज ही संकल्पना मगरपट्टा ह्या पुण्याशेजारी वसलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरावर आधारित असून हे शहर येथील मगर आणि त्याच गावातील इतर स्थानिक अशा 105 कुटुंबांनी एकत्र येऊन स्वतः राबवलेल्या उपक्रमातून निर्माण झालेले आहे. तर स्मार्ट विलेजची प्रमुख वैशिष्ट्ये पाहूया. त्यात सेंट्रल पार्क आहे, सुसज्ज रस्ते आहेत, बागा आहेत, मैदाने आहेत, सांस्कृतिक केंद्र आणि सुसज्ज असं समाज मंदिरही आहे. रॉउस टाईप मधील बंगले आहेत, टोलेजंग रहिवाशी इमारती आहेत, टोलेजंग व्यावसायिक पार्क व इमारतीही आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग पासून ते सोलार एनर्जीचा वापर ते स्वतःचीच कचरा विल्हेवाट प्रणाली असे इको फ्रेंडली निर्माण आणि व्यवस्थापन तिथे झालेलं आहे. स्मार्ट विलेजचे पुढील काही वैशिष्ट्य समजून घेणं फार गरजेचं आहे. ते म्हणजे स्मार्ट विलेजचे नियोजन आणि नियंत्रण गाव पातळीवरील गावकऱ्यांची समिती बनवून त्यांच्या मार्फत केली जाईल. या प्रकल्पात लागणारी अधिकांश साधन सामग्री त्या गावातील कुटुंबांमधून अरेंज केली जाईल. गावातील सर्व कुटुंबांमध्ये कामाचे योग्य वाटप केले जाईल. या कामांमधून निर्माण होणारा प्रति कुटुंब नफा हा काही लाखांच्या घरात असेल. स्मार्ट विलेज उपक्रमादरम्यान बांधकामधारकाला स्क्वेअर फुटात तर फायदा होईलच, वर बाजारभावात वाढ होऊन त्याची मालमत्ताही दुपटीहून अधिक होऊ शकेल. स्मार्ट विलेजमध्ये प्रत्येक गावकऱ्यास काम करण्यायोग्य बनवण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्थाही केली जाईल. स्मार्ट विलेजसाठी अर्थसहाय्य तसेच काम करताना लागणारे खेळते भांडवल हे बँकेकडून कर्जाची तरतूद करून अरेंज करणं शक्य असेल. स्मार्ट विलेज या संकल्पनेला प्रत्यक्ष रूप देण्यासाठी गरज आहे ती सकारात्मक मानसिकतेची. सकारात्मक मानसिकतेतून लोकांना एकत्र येण्याची आणि एकत्र येऊन समृद्ध होण्याची. हा उपक्रम नाही, ही चळवळ आहे. ही चळवळ आहे समृद्ध होण्याची. ही चळवळ आहे आपले अस्तित्व टिकवण्याची. तर चला पुढे व्हा आणि सामील व्हा आणि नांदी करूया एका समृद्ध समाजाची, स्मार्ट विलेज.